पुणे शहर अनेक दशकांपासून शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं। देशभरातून हजारो विद्यार्थी इथं विविध परीक्षांची तयारी करण्यासाठी येतात, परंतु सध्या घडणाऱ्या घटनांमुळे पुण्याची ही प्रतिमा धोक्यात आली आहे। याचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांवर सर्रासपणे हल्ले होणं। तळजाई मैदानावर पोलीस भरतीसाठी शारीरिक तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर 15 ते 20 पैलवानांनी हल्ला केलाय। बघूया याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। पुण्यात पोलीस भरतीचा सराव करणाऱ्यांवर गावगुंडांनी असा हल्ला केला। तळजाई टेकडीवर पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी रोज सरावाला येतात। यावेळी 10 ते 12 गावगुंड तिथे पोहोचले। त्यांनी मुलींकडे पाहून अश्लील वर्तन करत शिवीगाळ केली। त्यामुळे शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। मुलींकडे एक विचित्र नजरेने बघत असतात नेहमी आणि कंटिन्यू तिथे वॉकिंग करत असतात। आम्ही तिथे ग्राउंड करत असताना हो आम्ही पर्वतीला गेलो, पर्वतीला असतात, तळजाईच्या ग्राउंडला गेलो तिथं असतात, मंदिराच्या इथं तिथं पण असतात आणि असं वेगळ्या नजरेने बघतात। ते मुलांना मारहाण केली आणि मुलांना मारहाण करत असताना आता आम्ही मुली त्यांच्यामध्ये कसं पडणार, मग आम्ही आमच्या साईडला थांबलेलो होतो तर ते विनाकारण आले, आमच्यावर दगडफेक वगैरे केली, आम्हाला शिवीगाळ केली। त्यांनी आम्हाला म्हणले तुम्ही पहाटे ग्राउंडला कसं येतो हेच आम्ही बघतो आता, असे बोलले असल्या भाषेत। आम्हाला ते फॉलो सुद्धा करतात, आम्ही जिथं जिथं ग्राउंडला असतो तिथं तिथं ते असतात आणि बॉडीवरनं वगैरे टच करण्याचा प्रयत्न केला मुलींना त्यांनी। आणि किती दिवसापासून हे फॉलो करतात? फॉलो बरेच दिवस झाले ते। विद्यार्थ्यांना मारहाण करणारे स्थानिक तालमीतले पैलवान असल्याचं समजतं। गेल्या अनेक दिवसांपासून हे गावगुंड विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचा आरोप होतो। या प्रकरणी पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये विद्यार्थी तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले, मात्र सुरुवातीला पोलिसांनी लवकर तक्रार सुद्धा घेतली नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। अखेर विद्यार्थी ठाण मांडून बसल्यानं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। माझ्याकडे कंप्लेंट केली, मग मी त्यांना स्वतः सांगितलं बाबा तुम्ही हे असं करू नका मग त्यांनी रिक्वेस्ट वगैरे पाठवून केली। माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत आणखीन इन्स्टावरचे की मुलींना फॉलो करायचं, SMS करायचे, त्यांनी डिलीट केले, परत तेच करायचं। 130 मुलं होते टोटल माझे आणि प्रत्येक मुलाला एक मुलाला त्यांनी जवळजवळ 2 4 व्हीलर बोलवल्या होत्या फोन करून, हे घेऊन ये ते घेऊन ये म्हणून। नंतर आले 4 व्हीलर जसे आले, काट्या दगड जे असेल त्यांनी जे भेटेल त्यांनी एक मुलगा टार्गेट केला, मारला त्यांनी। आम्ही वर्कआउट करत होतो, नंतर त्यांचा एक आमच्या मुलाला त्यांनी धक्का दिला। तर आमचे जे PS आहेत म्हणून डिपार्टमेंट PS आहेत ते तिथे विचारायला गेलं बाबा का असं केलं, तर तू काय करणार आहे असं तसं त्यांनी शिव्यागाळ्या केल्या। मग आम्ही सर नंतर आले, सगळे मुलं आले, मिठवामिठी झाली। त्यांनी अर्धा पाऊण तासाने त्यांची पोरं बोलवून घेतले 2 गाड्या भरून। वर्कआउट संपल्यानंतर सर सहित सगळ्यांना मुलींना शिव्या दिल्यात, पोरांना आणले, PSI वाले आहेत डिपार्टमेंटवाले, पोलिसांना आणले। पोलिसांना जर हे आणत असेल तर मग आमच्यासारख्यानं करायचं काय? आयुष्याचे स्वप्न घेऊन पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनाच मारहाण होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। विद्येच्या माहेरघरात गुंडांचं राज्य सुरू झालंय का असा सवाल उपस्थित होतो। विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात अशा घटना घडल्या तर पुण्याची शैक्षणिक ओळख राहणार नाही। त्यामुळे आता पोलीस यावर नेमकं काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। बालाजी पोदार, पुढारी न्यूज, पुणे।